नमस्कार मंडळी, मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय एकदम चविष्ट आणि उन्हाळा स्पेशल मँगो कुल्फी, आंब्याची कुल्फी. आणि ही बनवायला खूप सोपी आहे. अगदी घरच्या किचनच्या साहित्यामधून तयार होते आणि एकदम मार्केटसारखी याची चव लागते. टेक्स्चर बघा किती मस्त असं आलेलं आहे, मौसूद एकदम. आणि ही दिसायला जेवढी चविष्ट दिसत आहे तर चवीला तेवढीच भन्नाट अशी आहे. आणि तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. अजिबात त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे, उकळवून घ्यायचं आहे. तर बघा, दूध मस्त असं उकळलेलं आहे. तर अशाच प्रकारे त्या सुरुवातीला आपण दुधाची रबडी बनवून घेत आहोत, जी आपल्याला कुल्फीमध्ये वापरायची आहे. तर आता बघा, यामध्ये मी घालते आहे साखर. तर साखर इथे मी 2 चमचे घातलेली आहे. आता याला सगळ्याला मस्त मिक्स करून घेऊयात. आता आपण इथे घालूयात दुधाची पावडर. तर इथे मी अर्धा वाटी म्हणजे 4 चमचे दुधाची पावडर वापरलेली आहे. दुधाची पावडर घातली तर गॅस मी स्लो केलेला आहे आणि व्यवस्थित गुठल्यामुळं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि दुधाची पावडर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरती नाही करायचं, नाही तर मग काय होईल की सगळ्या दुधाच्या एकदम गुठल्या गुठल्या होतील पावडरच्या. त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा आपण दुधाची पावडर यामध्ये घालू तर आपल्याला फ्लेम एकदम स्लो करायचा आहे आणि अशा प्रकारे गुठल्या मोडत मोडत याला काय करायचं आहे, आटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण दुधाची पावडर इथे घातल्यामुळे काय होतं की दूध एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं घट्ट होतं. तर बघा, दुधाची क्वांटिटी आता खूप कमी झालेली आहे आणि दूध घट्टसुद्धा झालेलं आहे. तर हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊयात थंड होण्यासाठी आणि आपण पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ घालायचा आहे आणि तो म्हणजेच आंबा. कारण आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये अशा प्रकारे एकदा कुल्फी नक्कीच बनवून बघा. अप्रतिम लागते आणि घरच्या कोणत्या पण पदार्थांची चव एकदम भन्नाट अशी लागते घरी बनवलेला. कारण आपण यामध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरत नाही. त्यामुळे हे हेल्थसाठी, आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असतात. त्याचबरोबर आपल्याला हे खायलासुद्धा चविष्ट असे लागतात आणि आपण आपल्या हाताने बनवतो. त्यामुळे आपण यामध्ये एकदम विश्वास ठेवून हे पदार्थ खाऊ शकतो. त्यामुळे घरच्या घरीच आपण हे एकदा बनवून ट्राय करायला हवं. तर बघा, अशा प्रकारे मी आंबा व्यवस्थित कापून घेतलेला आहे आणि क्यूबमध्ये असे बारीक क्यूब केलेले आहेत आणि याला आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे आंबे व्यवस्थित काय करायचं आहे, कट करायचं. ते एकूण मी इथे 3 आंब्यांचा वापर केलेला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे. जर तुमचा जो आंबा असेल तो जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा किंवा मग जास्त गोड असेल तर कमी केलं तरीही चालेल. तर आता बघा, एकदम मस्त आंब्याचा पल्प तयार झालेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये याला 2 मिनिटं मी फिरवून घेतलेलं आहे. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. तर आपली रबडीसुद्धा तयार आहे. तर आता काय करूयात, याच जारमध्ये जे आपण रबडीचं मिश्रण बनवलं होतं ते घालून घेऊयात. तर मी इथे आंब्याच्या जे आपण पल्प तयार करून ठेवला होता, म्हणजे आमरस तयार करून ठेवला होता, त्यामध्येच हे रबडीचं सगळं मिश्रण व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर बघा, आता याला काय करूयात, आपण वाटून घेऊयात. आणि बघा किती सोपी पद्धत आहे. अजिबात त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, झंझट वगैरे काही नाही आहे. एकदम 3 ते 4 साहित्यामध्ये तुमची ही कुल्फी तयार होते. तर बघा, मिश्रण मस्त बारीक स्मूथ असं झालेलं आहे. तर याला मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूया थोडासा खाण्याचा रंग. थोडासा मला रंग कमी वाटतोय म्हणून मी इथे थोडासा घालत आहे. नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. पण थोडा आंब्याचा कलर यामध्ये घातल्यामुळे काय होतं की याचा रंग अजून मस्त सुंदर येतो. त्यामुळे इथे थोडासा मी वापरलेला आहे. तर बघा, रंग व्यवस्थित मिक्स करून आपला झालेला आहे. आणि बघा, आता तर एकदम अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतंय. तर आपण यामध्ये सुरुवातीला वेलची पावडर, साखर वगैरे सगळं घातलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काहीच घालण्याची अजिबात गरज नाही आहे. मिश्रण बघा किती स्मूथ असं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला हवं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. तर बघा, असं मी
जसं दाखवत आहे तर चमच्याने असं थांबून थांबून पडत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला मिश्रण हवं आहे. आता ज्यामध्ये आपल्याला कुल्फी जमवायची आहे ते मोल्ड घ्यायचे आहे. तिथे मी 2 कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत आणि बाकीचे मी ग्लासमध्ये जमवणार आहे. तर हे मिश्रण मी ग्लासमध्ये काढून घेते आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये सुद्धा काढून घेते. तसं सगळ्या मोल्डमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा आता आपण याला ग्रीस वगैरे काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही मस्त अशी निघते. फक्त याला व्यवस्थित आपल्याला सेट करण्यासाठी ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं, सगळ्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जेवढी आपल्याला कुल्फी बनवायची आहे तसं तितपत हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे असे कुल्फीचे मोल्ड असतील तर ते तुम्ही वापरू शकता. नसेल तर असं ग्लासमध्ये सुद्धा एकदम मस्त अशी होते, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बघा सगळे मिश्रण जे आहे ते मी असं मोल्डमध्ये ओतून घेते. म्हणजे काय होईल की आपले एकूण 5 ते 6 कुल्फ्या तयार होतील नॉर्मल साईजमध्ये. आणि जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असेल तर त्यामध्ये तर तुम्ही जास्ती प्रमाणात बनवू शकता. तर मी ग्लासामध्ये 3 ते 4 बनवत आहे. तर हे बघा अशा प्रकारे सगळं मिश्रण मस्त मी ओतून घेतलेलं आहे आणि हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे. तर सगळ्या ग्लासामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. ते एकूण 3 ग्लासामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि 2 असे कुल्फीचे मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे. याला हलकंसं टॅप करायचं म्हणजे हे सगळीकडे एकदम इक्वली पसरून जाईल. आता याला कुल्फीच्या मोल्डला झाकण आहे, मोल्डला तर मी झाकण लावून घेते. तसं घट्टसर झाकण लावून घ्यायचं. आता बघा ग्लासांसाठी आपल्याकडे झाकण नाही आहे, तर याच्यावरती मी सुरुवातीला सिल्वर फॉईल लावून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि त्यावरती काय करूयात ना आपण रबर लावूयात. म्हणजे काय होईल की यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत आणि आपली कुल्फी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी जमेल. त्यामुळे असं रबर यामध्ये लावून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे जे बाकीचे आपले ग्लास आहेत त्यांनासुद्धा काय करायचं आहे, सिल्वर फॉईल लावून घ्यायचं आहे. त्यावरती असं रबर बँड लावायचं आहे. म्हणजे यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत आणि जेव्हा कुल्फी तुम्ही खाण्यासाठी बाहेर काढणार तर आहा एकदम अप्रतिम अशी निघणार आणि याची चव तर एकदम भन्नाट अशी लागते. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं ना, सगळ्यांना रबर बँड न विसरता लावायचं आहे. कारण हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ना तुमची कुल्फी जमणार नाही आणि हे तसंच मिश्रण राहून जाईल. आणि याला सेट करायचं आहे आपल्याला कम से कम 12 ते 13 तास. तुम्ही रात्रभर ठेवली तरी चालेल किंवा मग दिवसभर ठेवली तरी चालेल. पण कम से कम 12 ते 13 तास तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. जिथे आपण आईस्क्रीम वगैरे ठेवतो, जिथे आपला बर्फ जमतो तिथे आपल्याला याला ठेवायचं आहे. तर फ्रीजरमध्ये याला मी बघा रात्रभर ठेवलं होतं. तर आता आपण काढून बघूयात. तर बघा मी झाकण काढून बघते कशाप्रकारे आपली कुल्फी सेट झालेली आहे. बघा परफेक्ट सेट झालेला आहे. तर आता आपण काय करूया, त्याला काढून घेऊयात. तर मी आईस्क्रीमची यामध्ये काडी घालते आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याला असं व्यवस्थित हाताने चोळायचं आहे. म्हणजे काय होतं की हे बऱ्यापैकी फटकरून असं निघतं आणि अजिबात काढण्यासाठी आपल्याला आईस्क्रीम काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर हे बघा मोल्डमधून मी आईस्क्रीम काढते. तर गरमी खूप आहे त्यामुळे थोडीशी मेल्ट झालेली आहे जेव्हा मी फ्रीजमधून काढली. अदरवाईज ही खूप मस्त झालेली आहे. आणि ग्लासामधली सुद्धा मी काढून दाखवते बघा तुम्हाला. तर ग्लासातली सुद्धा एकदम परफेक्ट असे झालेले आहे. हे बघा. तर थोडंसं जेव्हा तुम्ही आईस्क्रीम फ्रीजमधून काढून घ्याल ना, तर थोडीशी बर्फाच्या तुकड्यांवरती ठेवा. म्हणजे मग ना मेल्ट लवकर नाही होणार. तर बघा दिसायला किती मस्त सुंदर अशी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते. तर आपली एकदम घरच्या घरीच भन्नाट अशी कुल्फी तयार झालेली आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हीसुद्धा एकदा या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा आणि तुमची कुल्फी कशी झाली ही मला नक्कीच सांगा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय बाय. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये.